नमस्कार मित्रांनो, सध्या चांदिवली मुंबई येथे आहे आणि हा तोच मुलगा आहे अगदी तुमच्यासारखा, ज्याला घरातल्या जेवणामध्ये तेलमीठ जास्त झालेलं कळत नाही. आज तोच मुलगा पुन्हा तुम्हाला जेवणाबद्दल सांगणार आहे. ते फायनली आपल्याला एक हॉटेल भेटलंय, तिथं आपण बसून खाऊ शकतोय. व्हेज हॉटेल. परंपरेनुसार मेनू कार्ड वाचून घेऊयात. आता ह्या शिवसागर हॉटेलची स्पेशल कढाई मागवली आपण आणि चपात्या. जेवण जेव्हा उशीर नाही येते त्यावेळेला असलं काय तर करत बसते सगळेच माणसं. जेवण आलंय, जेवण आलंय. आपल्या इकडचे पापड मोठे असतात यांच्या चपातीपेक्षा. म्हणजे पनीर कढाईमध्ये ह्यांनी वाटाणा टाकला हिरवा, पनीर टाकलाय, कांदा आहे आणि मिरची आहे. त्याला कढाईमध्ये घालून फोडणी दिल्यासारखं केलंय. पनीरला पहिला भाजून घेतलेला आहे, म्हणजे त्याच्यावरून कळतंय की लाल झालंय. एक बेस्ट गोष्ट आहे ती, सगळ्यात चांगली गोष्ट. नाहीतर काही काही ठिकाणी वरून पनीर टाकतात. एक तंदुरी रोटी मागवली. तंदूर रोटी आलेली एकदम गरमागरम आणि जेवढी कडक पाहिजे, आवाज येतोय आवाज, जेवढी गरम पाहिजे, जेवढी कडक पाहिजे आणि जेवढी नरम पाहिजे, बरोबर पोर्शन मध्ये आहे. मला भाजी काय आवडली नाही, कारण तेवढी तिखट नव्हती किंवा झणझणीत नव्हती. आपण जे म्हणतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली जी पद्धत आहे त्या पद्धतीत ती भाजी नव्हती. बनावा लागेल खायला त्याला लोणचं लावून खावं लागतंय, म्हणजे एवढी सपक चव आहे. भात, लिंबाचं लोणचं आणि ह्यांची भाजी आत्ता कुठंतरी एक नंबर लागायला लागली. सर्वात चांगली गोष्ट काय माहिती आहे का? पूर्ण भाजी मी खाल्ली आहे, हाताला कलर लागला नाही आणि फिंगर बोल आलाय. म्हणजे जे बाहेर आपण कुठे खाल्ल्यावर लाल कलर बोटांना राहतो ना नखांमध्ये वगैरे, तो कलर नाहीये. म्हणजे ह्याने आर्टिफिशियल कलर भाज्यांना भडकाऊ किंवा आकर्षक करण्यासाठी कलर घातलेला नाहीये. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि जेवण झाल्यावर ही गोष्ट सोडायची नसते.